पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये दगड पडून एक भाविक जखमी झालेला आहे। आताची महत्त्वाची बातमी पंढरपूरमधून आपण पाहतोय। पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरामध्ये दगड पडल्यामुळे भाविक जखमी झालेला आहे। नंदकुमार बोटे असं या भाविकाचं नाव आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सध्या जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे आणि त्यामुळे ही घटना घडलेली आहे। यामध्ये नंदकुमार बोटे हे जखमी झालेले आहेत। विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी ते आलेले होते आणि यामध्ये ते जखमी झालेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सचिन कसबे। सचिन, नेमकं काय झालेलं होतं, काय ही घटना आहे आणि सध्या त्यांची प्रकृती कशी आहे? जतन संवर्धनाचं काम चालू आहे आणि काही ठिकाणी भाविकांना प्रवेश बंद आहे दर्शनासाठी। मात्र काल विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी नंदकुमार कोटे हे आले असता नैवेद्य दरवाजावर त्यांच्या डोक्यामध्ये दगड पडला आणि त्यामध्ये ते जखमी झालेले आहेत। तातडीनं मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं। त्यांची प्रकृती ठीक आहे, मात्र मंदिर समितीनं भाविकांची काळजी घेणं गरजेचं आहे। अत्यंत काही ठिकाणी निष्काळजीपणे हे काम सुरू आहे, त्यामुळे अशा घटना यापुढे घडू नयेत यासाठी मंदिर समितीने भाविकांच्या सुरक्षिततेबाबत ठोस निर्णय घेण्याची गरज आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर जतन आणि संवर्धनाचं काम पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये सुरू आहे आणि यावेळी एक दगड पडल्यामुळे भाविक जखमी झालाय।